मुंबईमध्ये ठाकरे बंधू मराठी मुस्लिम फॅक्टरवर लक्ष केंद्रित करणार। बीएमसी काबीज करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची विशेष रणनीती। मुंबईमध्ये 40 वॉर्डांमध्ये मुस्लिम मतदारांचा प्रभाव। ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची खास रणनीती। शिवसेना आणि भाजप समसमान जागा लढणार। लालबाग, परळ, दादर, माहीम, भायखळा, वरळी या भागांमध्ये आपलं वर्चस्व वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न। कल्याण डोंबिवली महापालिका भाजपच्या हाती द्या। 15 जानेवारीला कमळाला मतदान करा। रवींद्र चव्हाण यांचं विधान। केडीएमसीमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत। नवाब मलिकांसंदर्भात भाजप सोयीचं राजकारण करते। मलिक सरकारमध्ये चालतात, मग निवडणुकीमध्ये का नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा भाजपला खोचक टोला। पुण्यामधील 22 माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश। संजोग वाघेरे, राहुल कलाटे, सायली वांजळे यांच्यासहित दिग्गजांच्या हाती कमळ। महापालिका निवडणुकांआधीच्या ऑपरेशन लोटसची चर्चा। नांदेडच्या धर्माबादमध्ये मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप। पैशांचा आमिष दाखवून शेकडो मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा दावा। अमरनाथमध्ये हजारोंच्या संख्येनं बोगस मतदार। शिवसेना शिंदे गटानं हे सर्व बोगस मतदार आणले। भाजप आणि काँग्रेसचा आरोप। एका पुढाऱ्याच्या मंगल कार्यालयात एकाच ठिकाणी शेकडो महिला आढळल्या। फलटणमधील प्रभाग क्रमांक 13 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ। ईव्हीएम मध्ये तांत्रिक बिघाड। ईव्हीएमसह निवडणूक अधिकारी बदलावा, उमेदवाराची मागणी। बारामतीची निवडणूक लांबणीवर पडल्याचा फायदा झाला। युगेंद्र पवार यांची झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। लग्नामुळे प्रचाराला वेळ मिळाल्याचंही विधान। सोलापुरात देशातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूह। बोरामणीच्या जंगलामध्ये 15 वर्तुळांचं चक्रव्यूह 2000 वर्ष जुनं असल्याचा अंदाज।